श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या आवडीची तिखट चपाती। माझ्या मुलांना खूप आवडते म्हणून मी रोज बनवते, म्हणून हाच व्हिडिओ बनवलाय। सॉस आणि चपाती छान लागते। पुढे आपण कसं बनवणार आहोत हे मी सांगते पूर्ण व्हिडिओमध्ये। तुम्ही पण तुमच्या मुलांना रोज देत जा, खूप छान लागते बघा, त्यांना नक्की आवडेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मी आता कणिक मळून घेतलेली आहे। आता एक त्याचा गोळा करते आणि चपातीला सुरुवात करते। असा गोळा करायचा। तेल लावून घ्यायचं। व्यवस्थित मग अर्धा चमचा लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे मुलं जसे खातात त्याप्रमाणे। माझ्या मुलांना जास्त तिखट लागते, जरा त्यांना आवडते कारण तिखट आणि मीठ कमी पडलं तर मला म्हणतात मम्मी कमी झाले, मग त्या पोळीची मजाच नाही येत म्हणते तर चपातीची। आम्ही चपाती म्हणतो, पोळी पण म्हणतो, कधी कधी जास्त चपातीचं म्हणतो। तुम्ही काय म्हणता सांगा नक्की मला। आणि मग मीठ टाकायचं चवीनुसार, थोडंसं जास्त पण नाही टाकायचं, नाही तर पिठामध्ये पण मीठ असते ना अगोदरच, खारट होऊ शकते। मग तरी 4 पदरी घडी घालायची, त्याची दुमडून घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची। बघा मी कशी करते, कोरडं पीठ। आणि मी ती चपाती आहे ना करताना आहे ना थोडीशी कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतली होती, कारण मी अशीच करते। व्यवस्थित 4 बाजूंनी सगळीकडनं लाटून घ्यायची, त्याला गोल बनवायची। माझी आई म्हणायची, ज्याला चपाती जमते ना, म्हणजे 4 बाजूंनी जे बनवून ना त्याला गोल बनवता आली पाहिजे चपाती, नाही तर आकार दिला नाही ना तर काय खरं नाही। आम्हाला खूप ओरडायची त्यामुळं। तरी बघा मला जास्त जमली नाही, तुम्हीच सांगा मला जमली का नाही। चला मग आता आपली चपाती तयार आहे। गॅस मोठा केलाय मी, त्यावर तवा ठेवलाय। आता चपाती टाकून घेतली। खालून छान भाजली की उलटून घ्यायची, मग त्याला तेल लावून घ्यायचं। मला हातानेच तेल लावायची सवय आहे, मी असं जास्त करून उलटाने वगैरे कधीच तेल लावत नाही। हाताने चपाती भाकरी उलटते मी। हे पहा, छानपैकी खालून वरून तेल लावून घेतलं की मस्त छान लागते। झाली, दोन्ही बाजूनी छान भाजली। मी दुसरी चपाती त्यावर दुसरीकडे लाटून घेतली आणि मग बघा ही टाकली लगेच। आता ही तुपातली तुम्हाला करून दाखवते, बघा तुम्हाला आवडेल तसं। तुपातली पण छान लागते आणि तशी पण छान लागते। दोन्ही तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता डब्याला, सॉस सोबत छानच लागते ते। मी आता त्याला तूप लावून घेणार आहे। दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलं, ते छान भाजली बघा, किती छान दिसायला लागली। मस्त त्याला पदरही सुटलंय, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओत। चला तर मग या खायला सॉस आणि चपाती, तिखट चपाती। आम्ही याला तिखट चपाती म्हणतो। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा।